2 अंक श्वास सोडणार आहोत. एकास एक ह्या प्रमाणात. जे जुने साधक आहेत, खूप दिवसापासून करतायत, त्यांनी एकास 2 हे प्रमाण करायचे. 2 अंक श्वास घेतला तर पुढचे 4 अंक सलग श्वास सोडायचे. आता ज्या मी सूचना सांगणार आहे त्या फक्त नवीन साधकांसाठी आहेत. जुन्या साधकांनी नेहमीसारखं आपलं एकास 2 ह्या प्रमाणे श्वास घ्या आणि सोडत राहा. दीर्घ श्वसन फक्त 2 मिनिटांसाठी. चला सुरू करा. श्वास घ्या, 2, सोडा, 2, 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 घ्या, 2, सोडा, 2. थांबायचे. संथ श्वसन. विश्वकल्याण प्रार्थना फक्त ऐकायची. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. सर्वेषां स्वस्तिर्भवतु. सर्वेषां शान्तिर्भवतु. सर्वेषां मङ्गलं भवतु. सर्वेषां पूर्णं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता. हरिः कर्ता हि केवलम्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. शांतीची अनुभूती घ्या. डोळे मिटलेलेच ठेवा. लक्ष पूर्ण आपल्या श्वासावर केंद्रित करा. पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित. शिथिल केलेलं जे शरीर आहे ते पूर्णपणे जागृत करून घ्यायचे. केसांच्या मुळांपासून पायाच्या नखांपर्यंत सगळे अवयव आपल्या डोळ्यासमोर आणणे, त्यामध्ये चेतना भरा. मानेपासून माकड हाडापर्यंत पाठीचे सगळे मणके आहेत ते जागृत करून घ्या. त्यामध्ये भरपूर ऊर्जा भरा. दोन्ही हिप्स पासून पायाच्या टाचेपर्यंत दोन्ही पाय पाठीमागच्या बाजूने जागृत.
तर मांड्यांपासून पायाच्या नखांपर्यंत दोन्ही पाय पुढच्या दिशेने जागृत करा. पुन्हा एकदा पूर्ण श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडा. सावकाश हाताची ज्ञान मुद्रा किंवा जी केलेली मुद्रा आहे ती अलगद सोडायची. दोन्ही हात हलकेसे डोळ्यांवरती न्या. तळव्यांची उष्णता डोळ्यांना द्यायची. आपल्या तळव्यांचा खालचा भाग आहे तो हलकासा डोळ्यावरती दाब द्या 1-2-3 वेळा. दोन्ही हात खाली घ्या. बोटांच्या पट्टीतून प्रकाशाची जाणीव करा. मिळालेली ऊर्जा संपूर्ण शरीराला द्या. वर्ग विराम. हरिओम म्हणायचे. धन्यवाद खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद हरे राम मॅडम. धन्यवाद. तुम्ही नवीन लोक आले त्यांना सांगितलं का श्वसनाचा रेट गेला ओंकार? हो सगळ्यांनी ग्रुपवर हो. टाका, कारण वर्गाच्या सुरुवातीला आता 15 दिवस क्लास आहे, तर आपण बघूयात काय फरक पडतोय 15 दिवसात. तर सगळ्यांनी उद्या टाकायचं आहे 1 मिनिटात किती श्वास घेऊन होत आहेत आणि एका ओंकाराला किती सेकंद लागतात. नाही हे नाही आज मी सांगितलं. फक्त मी आकार उकार आणि मकार कसा किती सेकंद घ्यायचा ते सांगितलं. हे हे आपण उद्याच्या वर्गात पहिल्यांदा हा पहिल्या उद्या सांगते. हा यांना माहिती उद्या सुरुवातीला सांग. साधकांनी पोस्ट करायला सुरुवात करा. जे नवीन आहेत त्यांना मॅडम हो, सांगतील उद्या, कारण हे दर उद्या सांगते त्यांना. पण आधी नोंदवलं की मग फरक कळतो. तर हो आपण तेच नर्मदा परिक्रमा करून आलेले आहेत, ते व्हायब्रेशन्स आपल्याला मिळतात. हं. त्यामुळं नक्की नक्की. शांत वाटतंय बघा. नवीन लोकांनी पण अनुभव घ्या या शांततेचा. धन्यवाद मॅडम. हो धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच सगळ्यांना आणि